संक्रांतीचं सेलिब्रेशन झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी होती किंक्रांत. तर किंक्रांतीच्या दिवशी आमच्या इथे ना म्हणजे अंघोळ करण्याआधीच आहे ना ओटी वगैरे भरतात. तर जो काही ओसा बनवलेला होता तो ओसा पुन्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या ओटी भरायच्या आणि तो ओसा सगळ्यांच्या ओटीमध्ये द्यायचा आणि म्हणायचं सीतेचा ओसा रामाचा ओसा आला नगरात घ्या पदरात. तर अशी पद्धत आहे आमच्या इकडे. त्यानंतर लाडूने आमच्याबरोबर हळदी कुंकू केलं. तर काल संक्रांत आणि एकादशी दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे घरामध्ये सगळ्यांना उपवास होते, त्यामुळे आम्ही काही पुरणपोळी बनवली नव्हती. तर म्हटलं चला दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी सगळ्यांना पुरणपोळी आवडते, त्यामुळे मग म्हटलं चला पुरणपोळीच करूया. तर डाळ वगैरे शिजत घातली, त्यानंतर पोळ्या छान बनवून घेतल्या आणि पोळी एकदम अशी टम्म फुगली. पोळी फुगली की खूप भारी वाटतं. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ 2 दिवसांचा मिळून आहे. तर किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मग आम्ही हळदी कुंकू करायचं ठरवलं. त्यासाठी मी छान अशी तयार झाले होते सिंपल. त्यानंतर वाहनासाठी ह्या काही गोष्टी आणल्या होत्या आणि तर सर्वांना हळदी कुंकू लावलं. त्यानंतर मग सगळ्यांना वाण दिले आणि छान असे सगळ्यांनी उखाणे पण घेतले. खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर मग सगळ्यांचे उखाणे वगैरे झाले आणि आम्ही छोटीशी पार्टी करायची ठरवली होती, कारण या सगळ्या बायका दिवसभर शेतात जातात, त्यामुळे एवढं कोणाला टाइम मिळत नाही आणि त्यामुळे असंच काही हळदी कुंकवाचा आम्ही योग साधून येणार असं काही पार्टी बनवली होती. तर पार्टीमध्ये मस्त अशी ओली भेळ बनवायचं ठरवलं होतं आणि छान अशी आम्ही ओली भेळ बनवली. इतकी टेस्टी आणि खूप छान झाली होती ना खरंच. आणि ही सगळी मजा मस्ती मला गावाकडे आल्यावर अनुभवायला मिळते. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.